नमस्कार मित्रांनो, वास्तव न्यूजच्या लाईव्ह रोखोक या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मी ओम प्रकाश उडान। गेल्या 8-10 महिन्यापासून मराठवाड्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे मराठवाड्यातील विविध मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी। त्यामध्ये सर्वात जास्त ठेवीदार आहेत ते म्हणजे ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी। गेल्या 8 महिन्यापासून या ज्ञानराधा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीला त्यांच्या शाखेला कुलूपच असल्याचं आपल्याला दिसून आले। या ज्ञानराधा मल्टी स्टेटचे सुरेश कुटे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून येऊन वेगवेगळे आश्वासन देत आहेत, वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहेत आणि सर्व ठेवीदारांना आणि खातेदारांना एक विश्वास देत आहेत की तुमच्या ठेवी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत व्याजासह तुम्हाला परत मिळतील। सुरेश कुटे यांच्या कुटे ग्रुपवर मध्यंतरी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली होती आणि तेव्हापासूनच सुरेश कुटेंचा जो कुटे ग्रुप आहे याबरोबरच ज्ञानराधा मल्टी स्टेट आहे, या सर्व गोष्टींना त्यांना अडचणी उभ्या राहिल्यात। परंतु यात एक महत्त्वाचा भाग असा वाटतो, कारण सर्वच ठेवीदार, खातेदार, पिग्मी एजंट सगळेजणच परेशान झालेले आहेत। परंतु सुरेश कुटे हे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि वेगवेगळे आश्वासनं देत आहेत। तसं जर बघायला गेलं, सुरेश कुटे यांना खरोखरच घोटाळा करायचा होताय का, आणि जर करायचा असेल तर सुरेश कुटे हे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात कशासाठी, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे। याचा अर्थ असा नाही की मी सुरेश कुटे यांची री ओढतोय म्हणून, परंतु सुरेश कुटे सुरुवातीपासूनच सांगता आहेत मला सर्व ठेवीदारांचा एक पै ना पै चुकता करायचा आहे। ठीक आहे, ठेवीदारांच्या अडचणी आहेत, कुणाचा लग्नाचा विषय असेल, कुणाच्या दवाखान्याचा विषय असेल, कुणाचा काही घर घ्यायचा विषय असेल, कुणाचा शेती घ्यायचा विषय असेल, यासाठी या ठेवीदारांना अडचणीचा सामना करावा लागतो हे खरं आहे। परंतु आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अनेक पतसंस्था होत्या त्या दिवाळखोरीमध्ये निघाल्या, त्यांच्या संचालक मंडळासह अध्यक्षावर गुन्हेही दाखल झाले, परंतु ते प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे। आपण जर एक बघितलं, काही ठेवीदार आहेत त्यांना असं वाटतंय जर गुन्हा दाखल झाला तर आपल्या ठेवी आपल्याला लवकरच परत मिळतील, परंतु आपल्याला बघतो आहोत आपण कोर्टाचा जर विषय असेल तर कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्याचा निकाल किती दिवसांनी लागतो, त्यासाठी चौकशीला किती दिवस लागतात आणि त्यासाठी येणारा खर्च हा सर्वसामान्य ठेवीदारांना परवडण्यासारखा आहे का, याचं उत्तर सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे। याबरोबरच कोर्टाच्या ज्या तारखा आहेत या तारखेला या ठेवीदारांना जाणे येणे, दिवसभर थांबणे, या सगळ्या गोष्टी शक्य होतील का? आपण बघितलं, यासाठी आंबड येथील ठेवीदारांना गेल्या 12 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन चालू केले। या ठेवीदारांना काही रकमाही त्यांनी दिल्या, परंतु पूर्ण रकमा या ठेवीदारांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही। परंतु सोशल मीडियावर सुरेश कुटे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या, कारण भाजपामध्ये गेल्यानंतर सत्ताधाऱ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही अशा आणाभाका जनतेतून गायल्या जात आहेत। परंतु सुरेश कुटे यांना खरोखरच भ्रष्टाचार करायचा असेल, लोकांना फसवायचा असेल तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येण्याचे धाडस का करावे, हा सुद्धा प्रश्न अनुत्तीर्ण आहे। जर त्यांना घोटाळाच करायचा असता तर ते गायब झाले असते, त्यांनी कुठलाच संपर्क कोणासोबतच ठेवला नसता। परंतु आतापर्यंतच्या माझ्या तरी माहितीप्रमाणे ज्या मल्टी स्टेट ज्या काही बँका आहेत त्यांच्यामध्ये घोटाळे झालेत, तर त्यांचे संचालक मंडळ अध्यक्ष हे फरार झाल्याचं आपल्याला ऐकावायला आलं। मग सुरेश कुटे यांना ही गोष्ट करता आली नसती का?
कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, ठेवीदारांचे पैसे आहेत, बचत खातेवाल्यांचे पैसे आहेत, पिगमी धारकांचे पैसे आहेत, परंतु सुरेश कुटेचा प्रामाणिकपणा मला तरी यातून दिसून येतोय. कारण ते वारंवार येत आहेत. आपण जर बघितलं, आपल्याला लोन घ्यायचं असेल, आपलं कर्ज खाता असेल, आपलं हाऊसिंग लोन असेल, यासाठी आपल्याला कमी रकमेला सुद्धा अनंत अडचणी येतात. शेवटी बँक प्रशासन असतं, ते आपली सगळी इन्क्वायरी करतात, सगळी माहिती घेतात, आपल्याला सगळे डॉक्युमेंट आणायला सांगतात आणि सँक्शन करणे हा त्यांचा अधिकार असतो. आणि त्या अधिकारासाठी आपण जर क्रॉप लोनचा विषय घेतला, नवीन प्रकरण आपल्याला करायचं असेल तर आपले सगळे कागदपत्र व्हेरीफाय करणे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला 1 ते 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. मग सुरेश कुटेंनी बाहेर देशातून फंड उपलब्ध करण्यासाठी बँक प्रोसेस सुरू केली. मग आता ह्या बँक प्रोसेस मध्ये तर अनंत अडचणी त्यांना येणारच, कारण त्यांची रक्कमही जास्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुरेश कुटे यांची ही जी रक्कम आहे, या रकमेसाठी इन्कम टॅक्स सुद्धा त्यांना भरपूर भरावा लागणार आहे आणि यासाठी त्यांना तो इन्कम टॅक्स आहे तो भरणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. याबरोबरच सगळ्या ठेवीदारांना त्यांनी असं आश्वासित केलंय की तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला व्याजासह तुमच्या रकमा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी बांधील राहील. म्हणून त्यांच्याकडून डिले होतोय, तारखा दिल्या जातात, परंतु प्रशासकीय बाब आहे ती. बँकेच्या रूलनुसार बँक सगळी इन्क्वायरी करते आणि या सगळ्या इन्क्वायरी करूनच आपली अमाऊंट जी आहे ती सँक्शन करते. आणि कुठेनी सांगितलं सुद्धा की आपली जी अमाऊंट आहे ती आपल्या खात्याला येऊन पडलेली आहे, परंतु त्या खात्याला होल्ड करण्यात आला आहे. मग जर एवढी अमाऊंट असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी असतील, तर त्यासाठी वेळ मात्र जाणार. परंतु मला सुरेश कुटे यांचा यातून एक प्रामाणिकपणा नक्कीच दिसतो. ते सुरुवातीपासून म्हणतायत कुणी व्हायबल होऊ नका, कुणी कुठल्या गोष्टीचा अवलंब करू नका, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, याबद्दल मी तुमची माफी मागतोय, परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा पै ना पै व्याजासह हिशोब चुकता करणार, असं आश्वासन कुटे हे वारंवार देत आहेत. ठीक आहे, त्यांच्याकडून डिले होतोय, त्यांना यासाठी वेळही लागतोय, कदाचित ही गोष्ट त्यांच्यासाठी पहिलीच असेल. एवढ्या मोठी रक्कम आपल्याला बाहेरच्या देशातून आपल्या खात्यावर वर्ग करायची आणि ते प्रकरण करण्यासाठी त्यांना सुद्धा ते नवीनच गोष्ट आहे, त्यामुळं वेळ लागू शकतो. त्यावर त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे, सगळे कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं आहे. जरी बाहेर देशातील बँक असेल तर ती सगळी पाहणी अहवाल घेईल, या सगळ्या गोष्टी ते स्वतः येऊन बघतील, यासाठी वेळ मात्र लागणार. म्हणून मला या निमित्तानं असं सांगायचं आहे, सुरेश कुटे यांना जर भ्रष्टाचारच करायचा असेल तर सुरेश कुटे सुरुवातीपासूनच कुठेतरी गायब झाले असते, ते आपल्या समोर आलेच नसते. परंतु ते वारंवार समोर येत आहेत. परंतु ठेवीदार आहेत, बाकी काही मंडळी आहे, हे मात्र म्हणतात सुरेश कुटे वारंवार भूलथापा देत आहेत. त्यांच्याकडून ती गोष्ट होत आहे, त्यांना असं वाटतंय, कारण बँक त्यांना अल्टिमेटम देत असेल, या तारखेपर्यंत तुम्हाला रक्कम भेटेल, या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यानुसार ते सर्वांना आश्वासित करतायत. ही गोष्ट त्यांच्याकडून चुकते. परंतु एवढा मोठा पैशाचा विषय असेल तर त्यामध्ये अडचणी ह्या येणारच. म्हणून आंबडमध्ये सुद्धा गेल्या 12 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन चालू आहे. ते ठेवीदार फार चिडलेले आहेत, ते बीजेपीच्या नावानं खडे खातात, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या नावानं खडे खातात, सुरेश कुटे आणि कुटे ग्रुपच्या नावानं सुद्धा ओरड करताना दिसतात. त्यांची ती ओरड, त्यांची ती मागणी बरोबरच आहे, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेत. त्यांचे जे चालू आहे त्याला आपण नाव ठेवत नाही, परंतु काही गोष्टीमध्ये संयमही गरजेचा असतो. कारण कुटेंना जर या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्याच नसतील तर त्यांनी वारंवार सोशल मीडियामध्ये येऊन आश्वासित करण्याची गरज नाही. कदाचित तुम्हाला असंही वाटेल मी सुरेश कुटेंची री ओढू लागलो, परंतु यामध्ये माझा तसा काही रोल नाहीये.
परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि ते जे बोलतायत ते जे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, त्यांचं शिष्टमंडळ असेल, त्यांना कागदपत्र सुद्धा दाखवतायत किंवा आमचा असा असा पत्रव्यवहार झालाय, आमचे असे असे मेलवर कमिटमेंट झाली, आमचं असं असं लोन सँक्शन होऊ लागले. हे जर सगळं ते जनतेसमोर ठेवत असतील, म्हणून यामधून त्यांची वाटचाल ही सर्व ठेवीदारांना, खातेदारांना व पिगमी एजंट धारकांना पै ना पै चुकती करण्याची आशा मात्र मला यातून नक्की दिसते. हा, त्यांच्याकडून डेट देण्यामध्ये गडबड होते, त्यांनी सांगितलेल्या वेळेला सर्वांना पैसे मिळत नाहीत, ही एक गोष्ट त्यांच्याकडून मात्र नक्कीच होते. परंतु याचा अर्थ असा नाही किंवा कुठे हे पैसे देणारच नाहीत, ते फक्त भूलथापा देत आहेत असं वारंवार सर्वजणांची जी काही ओरड आहे, या ओरडेमधून मला तरी असं वाटत नाही. कारण कुठे हे सुरुवातीपासूनच हे ठेवीदारांचे, बचत खात्यावाल्यांचे, पिगमी एजंट धारकाचे शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासह रक्कम द्यायला ते बांधील आहेत असे ते वारंवार सांगतायत. म्हणून हा जो विषय आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटचा, इतरही मल्टीस्टेट पतसंस्था आहेत त्याही डब घायला आल्याची अनेक खातेदारांची ओरड आहे. परंतु या मल्टीस्टेटला कुणाचाही कसलाही संपर्क होत नाही, ना बँक प्रशासनाची होतोय, ना त्या मल्टीस्टेटचे अध्यक्ष संचालक यांच्याशी होतोय. मग जर संपर्कच होत नसेल तर तुम्ही ओरड कोणाकडे करणार, तुम्हाला न्याय कोण देणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधणं सुद्धा गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही कुठे वारंवार समोर येऊन आपल्याला सगळं सांगतायत, कुठपर्यंत पद्धती आपली आली, प्रोसेस आपली पूर्ण झाली, हे सगळं डॉक्युमेंटेशन ते शेअर करतायत, सर्व गोष्टी क्लिअर करतायत, म्हणून त्यांच्याच नावाने खडे खात राहणे हे मला तरी संयुक्तिक वाटत नाही. हा, यामध्ये एक गोष्ट नक्की झाली, अनेकांचे आर्थिक अडचणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभा राहिल्या आणि त्यामुळं भरपूर त्रास सहन करावा लागतो, ही गोष्ट नक्कीच आहे, याबद्दल माझं कसलंही दुमत नाही. परंतु आता चला, वारंवार तारखा देत आहेत, डॉक्युमेंट दाखवतायत, म्हणून मला तरी असं वाटतंय किंवा त्यांची मानसिकता जी आहे ती सरळ आहे. कारण शेवटी विषय असा असतो, ही अमाऊंट मोठी आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी उभा राहतात. इन्कम टॅक्सचा विषय असेल, ती एवढी अमाऊंट सगळी आपल्याला खात्यावर घ्यायची, त्यामुळे त्या गोष्टी असतील, या सर्व गोष्टींना अनंत अडचणी आहेत. आपलं कुटुंब चालवताना, आपले काही लोन असतील, हे लोन करताना बँकेकडून आपल्याला सुद्धा डॉक्युमेंटेशन पूर्ण करायला भरपूर वेळ लागतो, त्यामध्ये अनंत अडचणी सुद्धा येतात. जर आपल्या छोट्या अमाऊंटसाठी आपण सुद्धा स्वतः एवढे परेशान होत असू तर सुरेश कुटे यांचा फार मोठी रक्कम आहे, म्हणून या रकमेमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय आणि ते वारंवार येऊन सांगतायत. म्हणून मला तरी माझ्या मते असं वाटतंय की सुरेश कुटे यांचा प्रामाणिकपणा सध्या तरी कायमच आहे आणि ते जे सुरुवातीच्या व्हिडिओ मधून जे बोलले तेच आज शेवटपर्यंतच्या व्हिडिओ मधून ते बोलत आहेत. त्यामध्ये त्यांनी एक मध्यंतरी पिगमी एजंटचा फार महत्वाचा मुद्दा त्यांनी व्हिडिओ मधून आपल्याला सांगितला. त्यांनी जरी कलेक्शन केलं नसेल तर त्यांचं कमिशन सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. ह्या सांगायला गोष्टी सुद्धा माणसाची दानत लागते आणि ती दानत मला त्यांच्यामधून दिसून आली. याचा अर्थ असा नाही किंवा सुरेश कुटे बद्दल मी त्यांची बाजू ओढून या सर्व गोष्टी शेअर करत आहे, याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही. म्हणून मला तरी माझ्या मते असं वाटतंय, सर्व ठेवीदार, बचत खातेदार, एवढ्या दिवस आपण या सगळ्या गोष्टी सहन केल्यात, आणखीन थोड्या दिवस करा आणि बघूया सुरेश कुटे जे अल्टिमेटम देत आहेत, ज्या गोष्टी सांगतायत त्या सत्यात उतरवायला आता थोडासाच अवधी बाकी आहे असं तरी मला वाटतंय. म्हणून ठेवीदारानं सुद्धा उगाच चुकीचे पावलं उचलू नयेत. गुन्हा दाखल करण्याचा जो विषय आहे त्यामध्ये मला तरी असं वाटतं न्यायालयीन प्रक्रिया ही लवकर पार पडत नाही, यामध्ये फार विलंब होतो, प्रत्येक जण यामध्ये त्रस्त होतो. शेवटी कंटाळून माणसाच्या हाती काय लागतं हे ज्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली त्याला जर आपण विचारलं
किती त्रास होतो, कसा होतो, आर्थिक अडचणी कशा उभा राहतात, आर्थिक झळ किती बसते, या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच ठेवीदारानं न्यायालयीन प्रक्रिया तसेच गुन्हा दाखल करण्यासंदर्भातची प्रक्रिया ही योग्य पद्धतीने पार पाडावी असं माझं मत आहे. कारण यामध्ये सर्वसामान्य जनतेचा फार मोठा ठेवी या ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये आहे. मग यासाठी होणारा खर्च, त्यासाठी जाणारा वेळ, या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यासाठी आंदोलनही झाली, परंतु आंदोलनकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, जे आंदोलन समोर घेऊन जात आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण आपल्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा सर्वसामान्य ठेवीदारांचा विचार करावा आणि न्यायालयीन प्रक्रिया, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया याचा सर्व अभ्यास करूनच या सर्व गोष्टी कराव्यात. तुमच्या ठेवी आहेत, हक्काचा पैसा आहे, आपल्या घामाचा पैसा आहे, तो आपल्याला मिळालाच पाहिजे, याच्याशी मी सहमतच आहे. याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाही. परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ओघाच्या भरामध्ये आपण करत जाऊ आणि त्याचा त्रास, आर्थिक त्रास, मानसिक त्रास जर सर्वसामान्य ठेवीदाराला होत असेल तर याच्यावर आपण नक्कीच अभ्यास करण्याची गरज आहे. नुकताच आंबडच्या ठेवीदारांनी नग्न आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, मुंडन आंदोलन व सामूहिक आत्मदहन असा इशारा दिला होता. आज या संदर्भात पोलीस निरीक्षक, बँकेचे जनरल मॅनेजर आणि ठेवीदार यांची बैठक सुद्धा पार पडली आणि त्यांनी 27 मे पर्यंत सर्व ठेवीदारांना RTGS द्वारे पैसे देण्यात येतील असं जनरल मॅनेजर शिंदे यांनी आश्वासन दिले. बघूया, या ठेवीदारांची गोष्ट जी आहे ती बरोबरच आहे, कारण 12 फेब्रुवारी पासून त्यांचं धरणे आंदोलन चालू आहे. त्यांनी यासाठी वेगवेगळे आंदोलने केली, रस्ता रोको केला, बँकेमध्ये जाऊन मुक्कामी ठाण मांडलं, तहसीलच्या समोर संसार थाटला, याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केले, जिल्हा पोलीस अधीक्षकांची वारंवार भेट घेतली, जिल्हा अधिकारी यांनाही भेटून सर्व गोष्टीवर चर्चा केली आहे. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या आहेत. परंतु या ठेवीदारांनाही काही अमाऊंट जी आहे ती मिळालेली सुद्धा आहे. परंतु आता जवळ दिवस येत आहेत म्हणून या ठेवीदारांना आता 27 मे पर्यंत त्यांना RTGS द्वारे पैसे मिळणार आहेत अशी बैठकीमध्ये आज जनरल मॅनेजर जे आहेत ज्ञानराधाचे त्यांनी आश्वासन दिले. आणि जर 27 मेला या ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही तर त्याच दिवशी संध्याकाळी आंबड येथील पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती ठेवीदारांना सुद्धा दिली आहे. म्हणून मला तरी असं वाटतंय ठेवीदारांना आणखीन थोडासा संयम बाळगावा आणि सर्वसामान्य लोकांची जी गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियासाठी जी काही त्यांची आर्थिक कोंडी होईल, मानसिक त्यांना त्रास होईल, त्यांना जाणे येणे करावं लागेल, पूर्ण तारखा कराव्या लागतील, या संदर्भात थोडासा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. चला, वास्तव न्यूजच्या या लाईव्ह रोखोक या सदरामध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.